आज आपण झटपट होणारी वांग बटाट्याची भाजी बनवतोय। तर वांगंसुद्धा असं मोठ्या-मोठ्या आकारात कट करून घ्यायचं आहे, उभे काप करून आणि बटाट्याचे क्यूबच्या आकारात तुमच्या आवडीनुसार कापू शकता। इथं मी 2 पळी तेल टाकून घेते इथं आपण वाफेवर वांगं बनवतोय। तेल कडकडीत गरम झालं की पाव चमचा मोहरी टाकून घेतली आणि अगोदर बटाटा टाकून घ्यायचं आहे। बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे तेलात बटाटा परतलं ना गडबडीच्या वेळेस पटकन होतं। पाव चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाव चमच्याला कमी थोडीशी हळदी पावडर टाकून घेतलेली आहे। आता इथं फास्ट गॅसवर हे बटाटे छान आपण परतून घेतले, बघू शकता बटाटा छान शिजलेला आहे। आता आपण वांगं याच्यामध्ये टाकून घेऊया। वांग्याला जास्त वेळ लागत नाही आणि सकाळी गडबडीच्या वेळेमध्ये ही भाजी तुम्ही झटपट बनवू शकता। इतकी भन्नाट चवीची होते, बिना पाण्याची, फक्त वाफेवर केलेली। आता वांगं टाकल्याच्या नंतर ह्याला छान असं हलवून घ्यायचं आहे। आता इथं अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट आपण बनवून घेतलेली हे तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची आणि वांग्याला सुद्धा व्यवस्थित असं मिक्स झाली पाहिजे किंवा बटाट्याला, त्यामुळे चव छान लागते। लहान मुलं असतील तर थोडं मिठातलं जरी काढून घेतलं तरीही चालतं। लहान मुलांना थोडंसं नरम हवं असतं तर एखादा पाण्याचा शिपका मारून तुम्ही वाफवून घेऊन परत मुलांना देऊ शकता। तर इथं आपण हे छान परतून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये एक असा पातळ कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा थोडासा पातळ कट करायचा म्हणजे पटकन वाफवला जातं किंवा शिजला जातो आणि अर्धा टमाटर कट करून घेतलेला आहे। याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूट किंवा कुठलं दुसरं काही न टाकता सुद्धा एकदम भन्नाट चवीचं हे फ्राय होतं। याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार मॅगी मसालासुद्धा ॲड करू शकता। आता 5 मिनिट झाकून ठेवलं होतं लो फ्लेमवर। हाय फ्लेम मीडियम फ्लेम बिलकुल करायचे नाही आणि झाकून ठेवल्यानंतर मध्ये एखाद्या वेळेस चेक करायचं, नाही तर खाली बुडायला लागू शकतं। बघू शकता बटाटा आणि वांगंसुद्धा छान असं शिजलेलं आहे आणि हवं असेल तर तुम्हाला इथं कांदा नाही वापरला तरी चालतं। आता अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे आणि इथं आपण मॅगी मसाला मॅजिक टाकून घेतो आहे अर्धा चमचा। यामुळे न खाणारेसुद्धा आवडीने ही भाजी खातात। तुम्ही डब्याला देऊ शकता, लहानांना किंवा मोठ्यांनासुद्धा। छोटे मुलंसुद्धा आवडीने खातील ही भाजी, इतकी भन्नाट अशी होते। जर का छोट्या मुलांना बऱ्याच वेळा काय होतं टमाटर आणि कांदा नको असं होतं, तर तुम्ही फक्त वांगं बटाटं फ्राय करून त्यामध्ये मॅगी मसाला टाकला ना तरीही छान लागतं। पण थोडंसं वांगे बटाटा कमी असेल तर थोडं भाजी वाढवण्यासाठी टमाटर आणि कांदा टाकला तर चवसुद्धा छान लागते आणि भाजी वाढते सुद्धा। आता बघू शकता छान अशी आपली भाजी झटपट अशी तयार झाली। बऱ्याच वेळा सकाळच्या वेळी गडबडीत काय करावं हा प्रश्न पडतो। आता ही 2 मिनिट झाकून ठेवल्यानंतर बघू शकता एकदम मस्त अशी झाली, चवीलासुद्धा तितकीच भन्नाट झालेली। तर आजची ही झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।